मग भगवंता काय सांगतोय की गुरु कर, काय गुरु कर. आणि तीच आज रात्री मध्यरात्रीची पौर्णिमा आहे. मला सांगितलं गुरु कर. मी गुरु करायचा खूप प्रयत्न केला. मी गुरु खूप करायचा प्रयत्न केला. मी ज्याच्याकडे जा गेलो तो मला घाबरून पडला, मला पळून जात होते. त्याच्यात जे दिवशी मी गुरु करायला जाईल ते दिवशी संध्याकाळी ते त्यांनी आत्मा सोडलं. त्यानंतर मी कोणाला तरी संतती होत नव्हती. ते औषधासाठी मी जंगलामध्ये जात होतो. आणि जंगलामध्ये जाताना अर्धवट रस्त्यामध्ये मला एक आघोरी सापडला. वस्त्र नव्हते, पुरे सावळा, जटा त्यांचे तळपायाजवळ आणि काखामध्ये एक छोळी होती. आणि मी जेव्हा वनस्पतीला खिळा ठोकून आणि मुळा काढायचा प्रयत्न केला, 3 मुळे काढले आणि बाकीचं काढायचं चालू होतं. आणि मला आवाज आला, कोण आहे? आणि त्यानंतर मी बरेच त्याच्यावर झाली चर्चा. आणि त्यानंतर मला सांगितलं की गुरु महत्व आहे, गुरुचं खूप महत्व आहे. आता बघा, गुरु 2च शब्द आहे, बरोबर ना? आणि माझे गुरु सगळे जगाला माहिती असेल, मानव नाही आहे. माझे गुरु भगवान शिव आहे. आता सर्वांच्या मनात असा प्रश्न झाला असेल, कसं काय? जगद्गुरु तुकोबा महाराज यांचे गुरु कोणी पाहिले होते? पाहिले होते नाही ना? जेव्हा ते वैकुंठाला गेले तेव्हा सगळ्यांना कळालं की त्यांचे गुरु दैविक, बरोबर ना? असं लोकांना कितीही पारखून आणि निरखून दाखवा, लवकर दिसत नाही. भगवंता काय सांगतोय की गुरु हे 2 शब्द. आता हे 2 शब्द मध्ये भाव, भाव, भ म्हणजे भगवान आणि व म्हणजे वरदान. आता मला हे सांगा की पृथ्वीवर सर्व श्रेष्ठ पवित्र कोण आहे? नाही माहिती? महाराष्ट्र राज्यामध्ये तर हरिनाम सप्ताह कायमस्वरूपी होत राहतात. नाही माहिती? दूध, देव, तुम्ही, झाड, फूल, गोमित्र, गंगा,
सर्वश्रेष्ठ पवित्र. गुरु ग म्हणजे गंगा सारखं पवित्र आणि र म्हणजे हृदयासारखं निर्मळ. गुरुचा अर्थ दोनच शब्दात आहे. गंगा सारखं पवित्र आणि हृदयासारखं निर्मळ.